ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर खूप सुंदर आजचा अनुभव अर्चना सूर्यवंशी म्हणून आहेत नाशिकमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर त्या म्हणतात की आईंच्या मार्गात मी ज्या वेळेला आले त्यावेळेला मी पूर्ण ढासळलेले होते। म्हणजे उगीच काहीतरी मैत्रिणींबरोबर जायचं आहे म्हणून मी ह्या मार्गात आले, बाहेर कुठंतरी जायचं आहे मला म्हणून मी आईंच्या मार्गात आले खरं तर। तर तुम्हाला सांगते, म्हणतात मी 12वीला होते, मी एकुलती एक आईवडिलांना, आणि मी 12वीला होते। माझे आईवडील शेतजमिनीच्या कामासाठी म्हणून गेलेले होते म्हणतात, म्हणजे वाटीघाटी चाललेल्या होत्या, वाटणीचं ते चाललेलं होतं आणि त्याच्यासाठी माझे आईवडील गेलेले होते। आणि माझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि दोघं पण जागेवरच हे झाले। आणि माझी 12वी होती, मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला, आणि मला ज्यावेळेला ही बातमी समजली त्यावेळेला मला कुणी नव्हतं आईवडिलांशिवाय म्हणतात। आणि त्यावेळेला मी इतकी ढासळले म्हणतात की म्हणजे आईवडील गेल्यानंतर मानसिक रोगी जो असतोय तशा पद्धतीची माझी अवस्था झाली म्हणतात। मला कितीतरी दिवस असं रडू येत नव्हतं, हे होत नव्हतं। माझ्या मावशीनं मला घेऊन गेली, पण माझी मावशी पण सासूरवाशीण आणि ती मला जास्त काळ ठेवून घेऊ शकत नव्हती, पण मला तिनं बाहेर काढलं म्हणतात, त्या अवस्थेतून बाहेर काढलं। मला जाणीव करून दिली की तू आता पोरकी आहेस, तुझे आईवडील गेलेले आहेत, हे मला तिनं जाणीव करून दिली। मी त्याच्यानंतर जे रडले ना म्हणतात, मी कितीतरी वर्ष, 1.5 वर्ष मी फक्त रडायची एकटीच। त्याच्यानंतर माझ्या काका काकूंनी मला घेऊन आले, का तर ती मला जास्त काळ ठेवू शकत नव्हती मावशी म्हणतात। मग काका काकूंकडं मला घेऊन आले। 12वी नंतर मग शिक्षण बंद झालं माझं म्हणतात। आणि मग ह्या अशामध्ये शेजारी माझ्या काकूच्या घरासमोर एक रेवती नावाची मुलगी होती म्हणतात। ती आईंचं करायची, म्हणजे माझ्याच वयाची होती ती, थोडंफार डिफरन्स, ती आईंचं करायची म्हणतात। आणि काकूचे आणि त्यांच्या घरचे पण संबंध खूप चांगले होते। मला बाहेर कुठं जायला मिळायचं नाही म्हणून ती ज्यावेळेला पाणी भरायला यायची, मी पण पाणी भरायला बाहेर जायची। तर असंच बोलता बोलता ती मला बोलली की तू कुठं जातेस गं 4 वाजता वगैरे, असं मी तिला विचारलं। तर मी भजनाला जाते, येतीस का तू, असं बोलली ती। तर काकूला विचारायला पाहिजे, तू विचारशील का, असं म्हटलं। आणि मला बाकी काही नव्हतं, मला बाहेर पडायचं होतं, त्याच्यासाठी मी म्हटलं होतं तिला फक्त। तर काकूनं पण काय, रेवतीनं विचारल्यामुळं काय आक्षेप घेतला नाही, म्हटली जाणार असलीस, तुझी इच्छा असली तर जा, असं म्हटले। मग त्यामुळं मग त्या म्हटल्या की मी तिच्यासोबत भजनाला गेले। ज्या दिवशी मी पहिल्यांदा गेले त्यावेळेला म्हणजे थोडासा उशीर झालेला होता माझ्यामुळंच, रेवती, नाही तर रेवती लवकर जायची म्हणतात त्या। आणि 2-3 मिनटं मंदिरात, तरी तिने मला खूप पटपट घेऊन आली आणि म्हटली तू येत जा आणि तुला खूप भारी वाटेल, माझ्याबरोबर रोज येत जा। तर ती म्हणली तू रोज काकूला विचारत जा, मग मी पण येते, मी म्हणल्या। आणि तर ज्यावेळेला मी मंदिरात गेले त्यावेळेला पहिल्यांदा सद्गुरुनाथे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, हे भजन चालू झालेलं होतं म्हणून। आणि तिनं भरकन चप्पर काढली, अगं वेळ झाला, चल चल चल, असं करून ना आम्ही गेलो आतमध्ये। आणि आईंचा फोटो आणि वरती कृष्णाचं हे बघितल्यानंतर मला बघितलं मी, पण जे भजन चालू होतं ना, सद्गुरुनाथे माझे आई मजला ठाव द्यावा पायी, तर मी आईंसाठी नाही, माझ्या आईची आठवण यायला लागली म्हणून मी रडायला लागले। म्हणजे माझ्या डोळ्यातून धारा लागल्या। आई कोण आहेत, काय आहेत, मला काहीच माहीत नव्हतं। मी फक्त त्यांच्या फोटोकडे बघत होते, माझी आई आठवत होती मला आणि मी आईच्या आठवणीनं रडायला लागलेले होते। पण ते रडू इतकं मला अनावर झालं, ते भजन चालू आहे, सद्गुरुनाथे माझे आई, सगळे आईंसाठी म्हणत होते आणि मी माझ्या आईसाठी आठवणीनं रडत होते। आणि ते रडणं इतकं म्हणजे हे झालं की एकदम जो हुंदका आला, माझ्या साईडला रेवती बसलेली होती म्हणतात आणि एका साईडला दुसरी भगिनी होत्या, त्या पण खूप जास्त वयाच्या होत्या असं नाही, माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनं मोठ्या असतील म्हणतात। आणि ज्या वेळेला
माझा हुंदका एकदम आवरेनासा झाला. रेवतीनं माझ्या मांडीवर हात ठेवली. तिनं ओळखली की हिला हिच्या आईची आठवण व्हायला लागल्या बहुतेक. तिनं ओळखली आणि हात ठेवली. आणि त्या दुसऱ्या भगिनी पण म्हणजे आईंच्या दरबारात आपण काहीतरी वाईट वाटलं की आपसूक डोळ्यातून पाणी प्रत्येकाच्या आजपर्यंत आलेलं आहे. प्रत्येकजण आईंच्या मंदिरात जाऊन रडलेला आहे. पण ज्या वेळेला असं काहीतरी येऊन एवढा हुंदका हिला आला आहे, एवढं हुंदके देऊन देऊन रडायला, त्यावेळेला ती भगिनी म्हटली, पाणी देऊ का तुला, काय झालं आहे, पाणी देऊ का? तर नाही नको म्हणून मी मानेनंच नकार हे केला म्हणला. आणि पण मला हुंदका आवरेना. असं वाटायला लागलं इथून जाऊ काय, मला आवरेना झाला आहे. म्हणजे एकदम मोठा आवाज येईल काय माझा, असं मी दाबायला लागले तरी पण. आणि नंतर मी असं तोंड ह्याच्यामध्ये घातलं, एकदम खाली वाकले आणि बराच वेळ मी वरच मान केली नाही. आणि रेवती अशी मला खुणवत होती, भजन म्हण तुला छान वाटेल, हळूच असं म्हणत होती. आणि मग मी ते खूप रडून रडून ते पुस्तकाकडे बघितलं आणि हळूहळू मग ते थोडे थोडे शब्द म्हणायला लागले. आईंकडे बघायला लागले. आई कोण आहेत, काय आहेत, काहीच कळत नव्हतं. आणि ज्या वेळेला आजूबाजूच्या दोघी तिघी भगिनींनी हे बघितलं की हिला खूप जास्त हे झालेलं आहे आणि बाहेर जायला आल्या, त्यावेळेला रेवती सगळ्यांच्या ओळखीची होती. तर त्यांनी बोलल्या की कोण आहे ही, तर आमच्या शेजारची वगैरे आहे असं सांगायला. मग आम्ही चप्पल घालायला आलेलो. तर म्हणजे आईंच्या मंदिरात आल्यास ना बाळा, तर आई सगळी संकट निवारण करतात. आई कुठल्या गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात, तर एक भगिनी त्यातल्या होत्या. तर त्या बोलल्या, बाळा इतकं रडायला काय झालं आहे, दुःख सगळ्यांच्याच नशिबात आहे, दुःख कुणाला नसतं आहे असं नाही. आईंच्या दरबारात आपण रडतोय तर काहीतरी दुःखानं रडतोय किंवा काहीतरी खूप मोठी गोष्ट घडल्यावरच रडतोय. पण तू ज्या आज इतक्या मोठ्यानं म्हणजे इतके तुझे हुंदके आवरेनात ना, तर आम्हाला पण कसं तरी वाटलं. आणि येत जा भजनाला, सगळं चांगलं करतील आई. ही नवीन आहे का इथं, तर होय नवीन आल्या राहायला इकडं. मग रेवतीनं पण काही सांगितली नाही, पण नवीन आल्या इकडं राहायला म्हणलं. तर आई सगळं छान करतील, आई सगळं मिळवून देतील तुला. तर मग तर मला जास्तच रडू आलं. असं म्हटल्यावर त्या म्हणल्या, आई सगळं मिळवून देतील तुला. असं म्हटल्यावर का नाही मला जास्तच रडू आलं. तर काय झालं, इतकं का रडायला लागल्यास म्हणून त्यांनी असं आहे. तर माझ्या आई वडील गेलेत, मला देतील काय आई मिळवून, असं मी म्हटलं. आणि रडत रडत पुढं आले. म्हटलं मला हुंदका आवरेना आणि मी रडत रडत पुढं आले. आणि ज्या वेळेला मी पुढं आले त्याला काकू आल्या आणि म्हटल्या, गेलेला माणूस जरी परत येत नसलं ना, त्याच्या रूपानं तुला कोणतरी मिळवून देतील, नक्की मिळवून देतील. माझ्या तोंडातून गेले ना, तर हे मी नाही बोलले का तर मला काहीच माहीत नाही, पण आईंनी बोलवून घेतलं हे. तर नक्कीच तुला हे मी सांगते म्हटलं, फक्त तू आईंचे पाय धर. जर आलेस ना मंदिरात तर हे पाय सोडू नकोस कधी. ज्यावेळेला त्या अशा बोलल्या ना, मी त्या मानसिकतेत नव्हते की ह्यांच्या काही शब्दांवर मी विश्वास ठेवावा, ह्या मानसिकतेत मी नव्हते म्हणल्या त्या. पण मी रडत रडत हां असं एवढंच बोलले. आणि त्यांनी जवळ घेतलं, त्या काकूंनी दुसऱ्या ज्या होत्या त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हटल्या, मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी ही, पण आई बघ, माझ्या तोंडातून आपसूक गेले ना, त्या आई तुला खरं करून दाखवतील एक दिवस, असं म्हटलं. फक्त उपासना आणि नेम सोडू नको, रोज ओम नमः शिवाय म्हण, रोज भजनाला येशील ना उद्यापासून. तर हां म्हटलं मी. म्हटल्या पण मी येईन का नाही मला माहिती नव्हतं. येताना पण रेवती पण मला म्हणायला लागली, म्हटल्या की बघ त्यांनी म्हटलात ना, तर खरंच तुला कोणतरी आईवडिलांच्या रूपानं मिळेल आणि तुला कोणतरी दत्तक घेईल. तिचं बोलणं असं. आणि खरं तू उद्या पण काकूला विचार, काय तेवढंच मला बाहेर फिरायला होईल. आणि मग आम्ही भजन संपलं तरी तिथंच गुटरगू करत फिरत होतो आम्ही दोघी, गप्पा मारत इकडं तिकडं. आणि नंतर परत म्हणजे इकडं तिकडं गेलो, परत येताना आईंच्या पाया पडलो. आणि मग तरी काकू गेल्यावर ओरडली की एवढा का गं वेळ, भजन तर 1.5 तासात सुटतंय. तर नाही माझं जरा काम होतं ना, म्हणून मी तिला घेऊन गेले होते दुकानात, असं तर रेवतीनं बोलली म्हणल्या. आणि रोज मग तो नेम सुरू झाला की रोज भजनाला जायचं. का तर रेवती पण सकाळचंच कॉलेजला जाऊन यायची म्हणतात त्या, आणि तिचा रोजचा नेमच होता तो. आणि मग
मी पण तिच्यासोबत भजनाला चालले. 1.5 वर्षात मला इतका सुंदर अनुभव आला, म्हणजे एक 2-4 महिन्यातच हा अनुभव यायला लागला म्हणतात, की मी भजनाला जायला लागले रोज. आणि मला काकू बोलायला लागल्या, की "तू जरा लवकर येऊन जमत असेल तर तू प्राथमिक सेवा, झाडलोट वगैरे, त्याच्यानंतर जे बसायला टाकतोय आपण, ते बसायला टाकायचं वगैरे, हे पण करत जा. ह्या सेवा छोट्या-मोठ्या घे. तुला अजून काय भजन, टाळ वगैरे हे नाही जमणार, पण ह्या प्राथमिक सेवा ज्या असतात त्या घे." आणि मग मी काकूला विचारून त्या पण सेवा घ्यायला लागले. लवकर जरा जायला लागले. रेवती मला घेऊन जायची म्हणतात. आणि मग मला खूप भारी वाटायला लागलं आणि 2-3 महिन्यात मला इतका छान अनुभव यायला. मला जे वेळेवर खायला मिळत नव्हतं ना, ते मिळायला लागलं. का माहिती नाही, आईनी काय बदल केला. बोलू नये, आपण ज्याला निराधार असतोय त्याला कुणीतरी आपल्याला आधार दिलाय, त्यांच्या घरात आसरा दिलाय. पण होत होतं म्हणतात असं, की आई-वडील होते त्यावेळेला मी माझ्या मनाची मालकीण होते. कधी पण खात होते, कधी पण हे करत होते, असं होत होतं. पण त्याच्यानंतर थोडी बंधनं आली होती आणि मला माझ्या भुकेच्या वेळेला जे मिळायचं नाही ना, ते मला आपसूक मिळायला लागलं. हे खूप मोठा बदल झाला. मला ती भाकरीच खूप महत्त्वाची आहे म्हणतात, की मला वेळेवर खायला मिळायला लागलं. ही गोष्ट मला आता मी ज्यावेळेपासून भजनाला चालले, त्यावेळेपासून मला असं दिवस नाही आठवला नाही कधी, की खूप भूक लागल्या. त्याच्या आधी खूप वेळा असं झालं, की खूप भूक लागल्या, पण ते एक प्रकारचे एक सत्ता नसल्यासारखं असायचं म्हणतात. आणि मग त्यावेळेपासून मी खूप जास्त आईंच्या. आणि रविवारचं तर असं व्हायचं, की छोट्या-छोट्या मुलांपेक्षा, का तर मी आता 18 वर्ष माझी कंप्लीट झालेली होती म्हणतात. पण तरीसुद्धा मी हावरटासारखी त्या मुलांपेक्षा जास्त करायची, की प्रसाद मिळायला पाहिजे म्हणून. तर हे होतं म्हणतात. आणि आईंनी खूप छान-छान प्रसाद दिला, खूप छान-छान प्रसाद दिला म्हणतात. कधी असं हे नाही, एवढासा प्रसाद मिळाला पोटभर मी कधीच घरी आणायची नाही म्हणतात. म्हणजे ही चुकीची गोष्ट होती, पण मी कधीच घरी आणायची नाही. माझ्या काकूच्या मुलीला, माझी काकूची मुलगी यायची नाही म्हणतात. माझ्या काकूच्या मुलीला द्यावं किंवा काकूला द्यावं असं कधीच वाटायचं नाही. मी गपागप तिथंच खाऊन यायची म्हणतात. तर ह्या गोष्टी चुकीच्या होत्या, पण मी करत होते म्हणलं तसं. आणि त्याच्यानंतर मग असं 1-1.5 वर्ष गेलं म्हणतात. आईंच्या मार्गात मी 1-1.5 वर्षानंतर खूप चांगल्या रीतीनं मला आई कळायला लागल्या आणि खूप आईंवर विश्वास बसायला लागला. आणि एकदा आमच्या 1.5 वर्षानंतर एकदा आमच्या आजोबांचे मित्र घरी आलेले होते आणि त्यांनी मला बघितलं आणि म्हटले, "ही रमेशची मुलगी काय?" तर होय म्हटल्यावर माझ्या तोंडावरून हात फिरवला. त्यांना वाईट वाटलं. म्हणले, त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि "बाळा काळजी घे" ते मला म्हणले त्यांनी. आणि ते गेले. 2 दिवसानंतर त्यांनी एक स्थळ पाठवलं. त्यांनी म्हटले, की हे मिलिटरीमध्ये आहे तो मुलगा आणि तो येणार आहे थोड्या दिवसानं. स्थळ चांगलं आहे बघ. आता तुझी पण मुलगी आहे, ती रमेशची मुलगी आहे. बघ कुणाच्या काय असेल ते, तुझी मुलगी बघत असल्यास बघ किंवा त्याची मुलगी देत असल्यास तर दे. मुलगा आहे ह्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये. वडील पण रिटायर्ड झाल्यात मिलिटरीमधूनच म्हटले. आणि बघ तू दाखवणार असल्यास मुली तर सांगू का? तर हां ठीक आहे म्हटले. काका म्हटले ठीक आहे. आणि नंतर काकूला म्हटले असं असं सांगितलं, पण मला त्यांनी काहीच सांगितलेलं नव्हतं म्हणतात. आणि मिलिटरीमध्ये आहे म्हटले. तर काकू म्हटली की सगळं चांगलं आहे, शेती खूप आहे म्हणून सांगितलेलं. आणि तर आपल्याच मुलीसाठी बघूया, सुजातासाठी आपल्या, असं काकू म्हणायला लागले. तर काका म्हटले नको, तिचं अजून 1 वर्ष आहे ग्रॅज्युएशनचं आणि तिचं काही नको, हिचंच बघूया असं म्हटले. आणि मग त्यांनी मला सांगितलं काकाने, की असं असं स्थळ आहे आणि मिलिटरीमध्ये आहे मुलगा आणि बघायला येतो म्हणायला लागलेत बघ तुला. मला विचारलं नाही त्यांनी, की पसंत म्हणजे मिलिटरीमधला आहे, काय करायचं ते. मला पण काय बोलता येत नव्हतं. पण मिलिटरीमधला आहे म्हटल्यानंतर मला इतकी भीती वाटायला लागली. आणि मी आईंच्या पुढं भजनाला गेल्यावर रडले म्हणल्या, की आई असलं काही नको मला. मी आधीच माझ्या आईवडिलांना घालवले आणि मला आता मिलिटरीमधलं वगैरे तसलं काही स्थळ नको. तुम्ही हे स्थळ नको म्हणून म्हणजे काहीतरी होऊ द्या आणि हे मोडू द्या.
किंवा यायला नको असं मी आईंना प्रार्थना करायला लागले. पण ते ज्या दिवशी येणार होते, त्या दिवशी बुधवार होता, तर त्या दिवशी ते आले. सगळ्यांनी बघितलं वगैरे मला आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की 2 दिवसांना आम्ही निरोप तुम्हाला सांगतो. मी 2 दिवस आईंना प्रार्थना करत होते आणि त्यांच्या अंगावरचे दागिने बघून, त्या मायलेकींच्या अंगावरचे दागिने बघून काकूला असं वाटायला लागलं की आपल्या मुलीसाठी मग काकाबरोबर ती भांडायला लागली की काय झालं असतं, नुसतं बघितलं, दोघी पण मुली दाखवायच्या होत्या, ती पसंत पडली तर ती, ही पसंत पडली तर आम्हाला दोन्ही पण मुली द्यायच्याच आहेत असं म्हणायचं होतं ना, काय होत होतं. तर काका बोलायला लागला की अगं तू वेडी आहेस काय, असं हे असतंय काय, आणि काय नाही ती. तर काकू बोलायला लागली की तिला पसंत आहे का विचारा आधी. मग त्यावेळेला मला काकानं विचारलं की तुला पसंत आहे का, तर मला पसंतच नव्हतं, पण मी बोलू पण शकत नव्हते आणि का त्यांनी विचारायला लागलेत हे पण मला रिझन माहिती नव्हतं. नंतर मी म्हटलं तुम्हाला जसं वाटतंय तसं. तर काका म्हटला नाही हिचंच बघायचं. मग त्यामुळं मग ही गोष्ट फायनल झाली की माझ्यासाठीच ते स्थळ. तर 2 दिवसानंतर त्यांचा निरोप आला की मुलगी पसंत आहे आणि जास्त सुट्ट्या नाही आहेत मुलाला. तर आम्ही यादी पे शादी करायचा विचार करतोय आणि 1 दिवस आधी आम्ही येतो, तरी पण सगळं जे काय ठरवाठरवी आहे त्याच्यासाठी आम्ही 1 दिवस आधी येतो. तर त्यावेळेला येताना मात्र ती तिघंच आलेली होती म्हणतात, आई-वडील आणि मुलगा. तर ज्यावेळेला त्यांनी आलीत आणि मी आईंना प्रार्थना करत होते, आई हे तेवढं मोडू दे. ज्यावेळेला त्यांनी पसंत आहे म्हणून सांगितलं, त्यावेळेला म्हणतात की मी इतकी रडले की आई परत तुम्ही मला एक पोरकं करायचं हे केलं आहे का काय? मी रेवतीशी बोलले की रेवती आणि असं-असं स्थळ आणि मिलिटरीमधलं मला नको आहे गं. परत काहीतरी झालं, काय हे झालं, काय सांगता येत नाही आणि मिलिटरीतल्या माणसाबरोबर मला लग्न नाही करायचं. तर ती म्हटली मी तुमच्या काकूला बोलू का? तर नको बाई काय बोलू नकोस म्हणला. आणि ज्यावेळेला त्यांनी परत दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आलीत, त्यावेळेला आल्यानंतर ठरवाठरवीच्या ह्यानंच त्यांनी आलेली होती. तर मी आईंचं लॉकेट जे गळ्यात घातलेलं होतं, ते असं पूर्ण हातानं घट्ट धरलेलं होतं आणि ओम नमः शिवाय म्हणत होते. आणि त्यांनी दागिने आणि हे घेऊन आलेले, साडी घेऊन आलेल्या म्हटल्या. ह्याच्यासाठी साखरपुड्यासाठी त्यांनी डिझाईन दाखवायला आणलेल्या आणि ज्यावेळेला त्यांनी ते दाखवायला लागल्या, त्यावेळेला आपसूक माझ्या डोळ्यातून धारा लागल्या म्हणल्या. ती म्हणजे मला आवरेनाच आणि एकदम हुंदके यायला लागले मला म्हटल्या. असं एकदम रडू यायला लागलं. तर त्या म्हटल्या त्या एकदम म्हटल्या, "काय झालं आहे बाळा, तू का रडायला लागल्यास?" तर काही नाही. मग त्या बोलल्या, "आईच्या आठवणी यायला लागल्या का? वडिलांची आठवण यायला लागल्या का?" त्यांना असं वाटलं की आई-वडिलांची आठवण येत असावी तिला. तर ते तर कायमचंच होतं म्हटल्या. तर मी काहीच बोलले नाही. तर म्हटल्या, "का तुला स्थळ पसंत नाही आहे?" तर मी असं आईंचं लॉकेट पकडलेलं होतं म्हटल्या घट्ट आणि ओम नमः शिवाय म्हटलं आणि एकदम माझ्या तोंडातून गेलं, "हां, होय." असं एकदम गेलं. तर त्या म्हटल्या, "तुला पसंत नाही आहे?" तर नाही. असं एकदम माझ्या तोंडातून आणि मला काहीच सुचेना म्हटल्या आणि काका माझ्याकडे बघायला लागले, काकी बघायला लागली. तर त्या म्हटल्या, "तुम्ही मुलीला विचारलं नाही का तिला पसंत आहे का नाही?" तर काका पण म्हणायला लागले, "नाही विचारले की." असं म्हणायला लागले. त्यांना पण काही सुचेना आणि तर म्हटलं, "का काय झालं आहे? मुलगा पसंत नाही आहे का तुला?" तर मी नाही असं मानेनंच हे केलं. तर मग काय त्याची सर्व्हिस पसंत नाही आहे. त्यांनी ओळखलं म्हणलं आणि म्हणल्या, "सर्व्हिस पसंत नाही आहे." तर मी काहीच बोलले नाही. तर त्यावेळेला त्यांनी ओळखलं आणि त्या बोलल्या, की "तुला असं वाटतंय का, की लग्नानंतर ह्याला काहीतरी झालं तर काय होईल म्हणून?" तर काकी पण एकदम हे झाली आणि "नाही हो तसं काही नाही." तर माझ्या तोंडातून "होय" असं अचानक गेलं म्हणल्या. अचानक माझं काय झालं कुणास ठाऊक, मी आईचं लॉकेट असंच पकडलेलं आणि "होय" असं अचानक गेलं आणि काकी एकदम चिडल्या. "काय तुला तुला काय अक्कल आहे का अर्चना?" असं बोलल्या एकदम. तर त्या म्हटल्या, "नाही, नाही बरोबर आहे. मुलींचं आजकाल हेच आहे, की मिलिटरीतली मुलं म्हटल्यावर मुली घाबरतात. 2 वर्ष राहिल्यात फक्त ह्याच्या सर्व्हिसला" म्हणल्या आणि मरणारच नाही असं कोण माणूस आहे काय म्हणल्या. फक्त कमी किंवा जास्त हे वय असतंय मरणाचं.
पण मरणार हे सगळेच आहे, पण कुठल्याही मुलीला वाटतंय हो म्हटलं. शेवटी ती बिन आईबापाची पोर आहे आणि तिला वाटणं साहजिक आहे म्हटलं त्या. आणि तसं त्यांनी म्हटल्यावर मला दिलासा आल्यासारखं झालं. आणि माझे मिस्टरांनी काय तुझं नाव काय ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही ज्या माणसानं मला विचारलं नव्हतं ते त्या दिवशी पहिल्यांदा बोलले. म्हटले अजून 2 दिवस घे तू विचार करायला. आई ते काय ते तिला जबरदस्ती तुम्ही पण करू नका. अजून 2 दिवस घे विचार करायला. पण मी तुला एवढंच सांगेन की मला तू पसंत आहेस आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही. तुला जर नको असलं तर हे लग्न नाही होणार. पण जर कोण मरणारच नाही असं कोण आहे का? आणि बरं लग्न केल्यावर मी मरेनच कशावरनं? तर सगळेजणच म्हणायला लागले, काय असं कशाला बोलायला? तिचं काय, तिला काय कळतंय काय? तिचं कशाला एवढं हे करायला? नाही नाही, तिच्या मनात शंका जी आहे ती बरोबर आहे. तिला आईवडील नाही आहे, तिला आधार नाही आहे आधीच. तर माझ्या घरी आलीस तर तुला पहिली गोष्ट तुला सांगते की तू सून म्हणून नाही, माझ्या आईची तू मुलगी म्हणूनच येणार. मी तेवढा विश्वासानं तुला सांगतो की माझी आई तुला सून म्हणून नाही, मुलगी म्हणूनच नेणार. तू निर्धास्त राहा. तू फक्त मी पसंत नसेल तर सांग, सर्व्हिस पसंत नसेल असं म्हणत असशील तर आणि 1-2 वेळा विचार कर. तुला बाकी कुठलीही तुला कधीही वाटणार नाही की मी सासरमध्ये आले किंवा मला सासूरवास आहे असं तुला कधीही वाटणार नाही. माझं काय असेल की म्हणजे नशिबात जे असेल ते होणार आहे शेवटी. पण तसं काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या आईवडिलांना मी स्वतः सांगेन की आधीच सांगतोय मी की माझ्या पाठीमागं माझ्या बायकोचं दुसरं लग्न करून द्या. एवढं ज्यावेळेला त्यांनी बोललेत असं त्यावेळेला माझी काकू इतकं हे झाली. म्हटली अहो तुम्ही असं काहीच बोलू नका हो, चांगल्या वेळेला असं कशाला अपशकून काहीतरी बोलताय हे करताय. आणि ह्या पोरगीला एक अक्कल नाही, तुम्ही पण कशाला तिचं मनावर घ्यायला लागला एवढं. तर नाही ह्या गोष्टी बरोबर आहेत तिच्या मनात. एवढी समजूतदार माणसं म्हणजे मला असं वाटलं मी आईंवरच शंका घेतली काय. आणि तर मी फक्त एवढंच बोलले, नाही हो काकू आणि सॉरी असं मी फक्त एवढंच बोलले. तर त्या म्हटल्या काय सॉरी वगैरे म्हणू नकोस, 2 दिवस अजून विचार करूया आणि नंतर आपण ठरवूया. तर नाही तुम्ही जे म्हणताय तसं आणि काकू म्हणतात तसं असं एकदम माझ्या परत तोंडातून गेलं. तर म्हणजे तुला मुलगा पसंत आहे ना? तर हां मी म्हणला. आणि मग त्यांनी गेल्यानंतर काकू मला पण ओरडली. पण मी त्यावेळेला काकूचं बोलणं ऐकलं. एवढी चांगली माणसं होती, पोरगी दाखवा म्हणत होतो आपली, तर तुम्ही दाखवलं नाही. आणि एवढी चांगली समजूतदार माणसं बघितलं का त्यांचं बोलणं वगैरे. आणि तुमच्या डोक्यात कायमची माती पडलेली आहे असं काकू ज्यावेळेला बोलली त्यावेळेला मला कळलं की आमच्या सुजातासाठी माझ्या चुलत बहिणीसाठी त्यांनी काकूंच्या मनात आधी होतं. आणि पण हे फायनल झालेलं होतं. आणि मग 2 दिवसानं आणि परत त्यांनी आलेत आणि मला म्हटले तुला बरं वाटतंय का? आणि तुझ्या मनात आता काही शंका आहे का? काय आहे का? तर मला पर्सनल त्यांनी घेऊन विचारलं. त्यावेळेला खूप भारी वाटलं. आणि काकूंचे भजनाला जात होते त्यावेळेचे शब्द आठवले. आणि भजनालासुद्धा गेल्यावर मी ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला काकू पण तिथल्या म्हणल्या काहीसुद्धा हे करू नकोस. आईंनी जर हे ठरवलं ना तर ते योग्यच असणार. आणि तू आईंचं लॉकेट धरून म्हणतास ना तर आई तुला कधीही फेल होऊ देणार नाहीत, कशातच फेल होऊ देणार नाहीत. आणि तू निर्धास्तपणे हे कर. आणि म्हणतात मग आले मी घरी. काकूनं कधी मला खरं सेवेत माझ्या कधी अडथळा केला नाही किंवा तू करू नको, भजनाला जाऊ नको कधीही मला म्हटली नाही म्हणतात त्या. आणि हे लग्न अशा प्रकारे जुळून आलं म्हणतात. आणि लग्न झालं माझं ह्याच्यावर झालं म्हणतात, यादी पे शादी असं लग्न झालं. जवळची लोक आले. पण म्हणतात जेवढं तोळे सोनं म्हणजे 14 तोळे सोनं माझ्या हिला घातलेलं होतं, नंदेला घातलेलं होतं, तेवढंच तशाच प्रकारच्या डिझाईनचं 14 तोळे सोनं मला लग्नात केलं. मी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती किंवा मला असं कधीच वाटलं नव्हतं की आई मला समानतेनं वागवणारं घर देतील. माझं एक घर मोडलं मी निराधार आहे असं म्हणून मी जे 1.5-2 वर्ष रडत होते
मला वाटलं नव्हतं म्हणतात की माझी सेवा एवढ्या लवकर आई कबूल करतील आणि मला माझं हक्काचं आणि मला खरंच मुलीचं स्थान दर्जा देणारं घर देतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. 2 वर्षाच्या आत म्हणतात की माझं सगळं आईंनी हे केलं. तेवढी सेवा त्यांनी करून पण घेतली आणि 2 वर्षाच्या आत मला खरंच खूप आईंनी दिलं म्हणतात. माझ्या मिस्टरांची लवकर सुट्टी संपली आणि मग ते चालले त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की मी काय करू, मी पण जाऊ का ह्यांच्यासोबत, म्हणजे असं घाय मोकलून रडावं मोठमोठ्यानं असं वाटायला लागलं मला, काही सुचेना. पण त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नवऱ्यानं इतकं मला आधार दिला आणि इतकं मला हे केलं की हे बघ 2 वर्ष राहिलेत फक्त ह्याच्या सर्व्हिसचे आणि कसं निघून जातील कळणार नाहीत. तू फक्त तू करायला लागलेस ना ते जे कलावती आईंचं करतात. आमच्या घरात म्हणतात की चिंचणी मायाक्का आहेत, त्यांना खूप मानतात. गुरु वगैरे काहीच नव्हते कुठले. माझ्यामुळं आईंना आणलं त्यांनी म्हणतात. म्हणजे आईंचंच घर आहे ते. आईंनी मला त्या घरात नेलं. पण आईंचा फोटो वगैरे मला काही म्हटलं नाहीत म्हटलं त्या. आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवलायस ना तर नवऱ्याला एकदम आनंदाने हे कर. तो लवकरात लवकर 2 वर्षात येणार आहे आपल्याकडं, कायमस्वरूपी येणार आहे. तू अजिबात हे करू नको. सासूबाईंनी मला इतकं समजवलं. मला एवढं आश्चर्य वाटलं की मी कल्पनाच केली नव्हती. आणि काकूंनी बोललेले मंदिरातले शब्द खरे झालेत. आईंनी ते खरे करून दाखवलेत. त्या भक्तासाठी हे शब्द त्यांनी खरे करून दाखवले. माझ्या सेवेसाठी नाही, त्या भक्ताच्या सेवेसाठी त्यांना बोललेले शब्द खरे करून दाखवले आईंनी, असं वाटायला लागलं मला. म्हटलं का तर काकूंचे शब्द आईंना खरे करून दाखवायचे होते, का तर त्यांनी अचानक काहीतरी बोलून गेलेला. तर मला एवढं भारी वाटलं, मला एवढं समजवायला लागलात. आणि मग मी त्यांचं औक्षण वगैरे केलं, हे केलं आणि गेले खूप 2 वर्ष म्हणजे सेवा करायची. पण सगळी मला माया मिळत होती. कधी असं वाटलं नाही म्हणतात की मला की सासूनं सासूसारखं मला वागवलं आहे. हां, कधीतरी असं रागानं काहीतरी बोलायच्या, हे असं काय गं, तसं काय गं, म्हणजे जे आई करतात त्याच पद्धतीनं. कधी असं म्हणजे सून आहे अशा ह्यानं नाही. काय गं तू किती वेंधळटपणा करतास, कामात किती कसूर करता, ह्याच्यासाठी आई जसं बोलतात तसंच बोलायच्या म्हटलं. बाकी कुठल्या गोष्टीत मला कधीच जाणवू दिलं नाही. कधी साड्या आणताना, कधी काय घेताना, कधी कुठं जाताना येताना सगळीकडे मला सोबत घेऊन जाऊन तुला जसं पाहिजे तसं घे, तुला कसं काय आणायचं आहे ते आण, आज तुझ्या पसंतीचं काहीतरी बनव खायला, आज माझ्या पसंतीचं काहीतरी बनव. कधीही कुठल्याही गोष्टीत मला हे झालं नाही म्हणतात. आणि माझ्या नणंदबाई जरी आल्या तरी पण आम्ही दोघी पण जायचो म्हणतात. कुठंतरी फिरायला घेऊन जायच्या त्या, का तर तिला बरं वाटावं ते म्हणून. आणि 2 वर्ष सेवेमध्ये इतके सुंदर गेले. 2 वर्ष बघता बघता निघून गेले. माझे मिस्टर परत आले आणि त्या वेळेला मला असं वाटलं की आईने आज खरं मला काहीतरी दिलं. आणि म्हणतात खूप भारी. मला असं रोज काहीतरी विचित्रच वाटायचं, काहीतरी होईल काय, उगीचच मनात निगेटिव्ह विचार यायचे. पण मी विसरले होते की आपण करतोय आईंचं, आई आपल्या पाठीशी आहेत आणि आपण का असा विचार करतोय हेच मला समजायचं नाही. पण यायचे तसे निगेटिव्ह विचार म्हणतात. 2 वर्षानंतर मिस्टर आले म्हणतात आणि आम्हाला दोन मुली झालेल्या आहेत म्हणतात आता. आणि खूप सुंदर, सगळं खूप छान आहे म्हणतात. माझे मिस्टर पण आता आईंचं करतात म्हणतात. आणि आम्ही दोघं मिळून मंदिरात जातोय, सेवेला दोघं मिळून असतोय म्हणतात. तर खूप भारी म्हणतात. मला वाटलं नव्हतं की आईची जागा कोणतरी घेऊ शकेल. तर काकूंनी बोललेले शब्द आईंनी खरे करून दाखवले. भक्तासाठी दुसऱ्या भक्ताचं त्यांनी हे केलं म्हणतात. एका भक्ताच्या शब्दाला जागण्यासाठी दुसऱ्या भक्ताचं त्यांनी खूप चांगलं केलं म्हणतात. आणि खूप असेच सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येणार. त्या म्हणत होत्या की मला गेलेले आईवडील खरंच सासू सासऱ्यांच्या रूपानं परत मिळाल्यात. ते तर मिळू शकत नाहीत, पण सासू सासऱ्यांच्या रूपानं मला दुसरे आईवडील मिळालेले आहेत. आणि खूप सुंदर आहे माझं घर. खूप म्हणतात की आईंनी आधीच ते घर पवित्र होतं म्हणतात. आई नव्हत्या तिथं, पण आधीच ते घर खूप पवित्र होतं. विचारांनी त्यांच्या
जे वागण्यानी ते घर खूप पवित्र होतं. आईंनी येऊन त्याला स्वर्ग केलं आहे म्हणतात. आणि त्या स्वर्गात मला आईंनी ठेवलेलं आहे असं म्हणत होत्या त्या. त्याला खूप भारी वाटलं. असेच सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येऊ देत. सगळ्यांचं असंच खूप छान, खूप सुंदर आई करणारच हे पूर्ण खात्री आहे. तर सेवा तेवढी मनापासून सगळ्यांकडून घडावी हे आईंच्या चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.